नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आता तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र भोसले यांच्या खोपट या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी एकच नम्र निवेदन की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. चला श्रोते हो, सुरू करूयात. राजेंद्र भोसले लिखित रक्षक. राम लक्ष्मणाचं बंधुप्रेम रामायणामुळे सगळ्यांना ज्ञात आहेच. अशीच राम लक्ष्मणाची जोडी आप्पे गावात होती. सदा बोधले आणि अविनाश बोधले ही त्यांची नावं. सदा थोरला तर अविनाश धाकटा. सदा मोरच्या तोंडाचा होता. तो बोलका असल्यामुळे त्याला अनेक मित्रमंडळी होती. गावात आणि घरातही त्याचा दबदबा होता. त्याच्या उलट स्थिती अविनाशची. अविनाश थोडासा अबोल लाजरा बुजरा होता. पण सदाच्या मानानं तो फार कष्टाळू होता. त्यांनी आपलं सगळं लक्ष शेतीवर केंद्रित केलेलं होतं. सदा बोलका, त्यामुळे त्याच्या भोवती सतत मित्रमंडळींचा घोळका. पाहुणे रावळे घरी आले तर पहिल्यांदा सदा कुठं आहे असंच विचारत. सदा नसला तर अविनाशवर काम भागवत. वडिलोपार्जित 12 एकर बारमाही पाण्याची जमीन होती. शिवाय 2 भावांनी आणखीन 6 एकर शेजारचाच तुकडा त्याला जोडला होता. तोही यथावकाश बागायत करायचं काम सुरू होतं. दोघा भावांच्या कष्ट करण्याच्या वृत्तीनं शेती फुलत होती. द्राक्ष, ऊस, भाजीपाला ही नगदी पिकं भरपूर पैसा देत होती. तर तूर, सूर्यफूल, मटकी, ज्वारी, भुईमूग ही पिकं टप्प्याटप्प्यानं घेतली जात होती. सर्व धान्य, डाळी, शेंगा, मिरच्या इतकंच काय, साखरसुद्धा विकत घ्यावी लागत नव्हती. गावात ते एकच घर असं होतं की त्यांना फक्त मीठ विकत घ्यावं लागायचं. शेतात 2 विहिरी होत्या. वडिलोपार्जित शेतीला जुनं शेत म्हणत तर नवीन घेतलेल्या 6 एकर शेताच्या तुकड्याला नवं शेत म्हणत. नव्या शेतातही विहीर होती, पण तिची पडझड झाली होती. जुन्या मालकाच्या हातनं डागडुजी झाली नसल्यामुळे ती पडीक होती. भोवताली थोडी झाडी वाढली होती. विहिरीच्या पायऱ्या कच्च्या होत्या. विहिरीचा उपसा न झाल्यानं पाणी साठून त्याला हिरवा रंग आला होता. जुन्या मालकानं लावलेली मोटर बिघडली होती. विहिरीत सोडलेला पाईप कुजला होता. भविष्यात ही विहीर दुरुस्त करून ही 6 एकर जमीन बागायती करण्याचा दोघा भावांचा बेत होता आणि ते दोघेही त्या दिशेनं वाटचाल करत होते. या बोधले घराण्याच्या प्रगतीचा आदर्श गावभर पसरला होता. दोघा भावांच्या प्रेमाची कीर्तीही 4 गावात पसरली होती. कुठल्याही घरात भावाभावात धुसफूस झाली की पंचमंडळी म्हणायची, अरे त्या बोधल्याचे सदा नाव्या बागा ना, कसे राहत्यात राम लक्ष्मणावानी, त्यांच्या परमानं शिका की जरा. सदा घरचा कारभारी, देखरेख करायचा. शेतात बियाणं आणून देणं, खतं आणून देणं, गड्यांवर देखरेख करणं, मोटारीची देखभाल करणं. एवढंच काय, कुटुंबात कुणाचं दुखलं खुपलं तर घरच्या जीपमधून दवाखान्यात नेणं. ट्रॅक्टर जीपच्या ड्रायव्हरचा, शेतावरच्या गड्यांचा, मजुरांचा पगार देणं, या सगळ्या आर्थिक बाजू सदा सांभाळायचा. गावात पाहुण्या रावण्याच्या सुखदुःखात धावत जायचा. त्यामुळे सदाकडे देव माणूस या नजरेनं बघितलं जायचं. अविनाश आपल्या कामात सतत व्यस्त असायचा. शेतातल्या गोठ्यात 4 बैलं होती, 2 म्हशी होत्या, 40 एक शेरडं. त्यांना पाणी पाजणं, फिरवून आणणं ही कामं तो करायचा. घरातली बाया माणसंही बसून राहत नव्हती. सदाच्या आईनं 70 ओलांडली होती तरी ती दिवसभर शेरडं फिरवून आणायची. सदाची बायको लक्ष्मी आणि अविनाशची बायको अलका या गड्यांच्या बरोबरीनं कामं करून संसाराला हातभार लावत होत्या. सदाला 3 मुलं आणि 2 मुली अशी 5 अपत्य होती. तर अविनाशला एकच मुलगा होता. नुकतंच त्याचं बारसं झालं होतं आणि त्याचं नाव अंकुर असं ठेवलं होतं. घरात सगळ्यात लहान अंकुरच असल्यामुळे त्याचं फार कोड कौतुक व्हायचं. अविनाश जनावरं बघत बघत विहिरीवरची मोटार दुरुस्ती करायचा, नांगरणी करायचा. जीप आणि ट्रॅक्टर ही दोन्ही वाहनं चालवण्यात तो निष्णात. दोघा भावांच्या एकमेकांच्या सहकार्यामुळे चांगला जम बसला होता. त्यामुळे शेतीची, घराची भरभराट होत होती. असाच एक दिवशी ट्रॅक्टर चालेनासा झाला म्हणून अविनाशनं ट्रॅक्टरच्या समोरचा भाग खोलला. बराच प्रयत्न केला.
ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरलाही बोलवलं. दोघांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कधी समोरचा भाग खोलायचा, आता कधी ट्रॅक्टरच्या खाली जाऊन काम करायचं. ट्रॅक्टर थोडाफार सुरू व्हायचा, थोडाफार पुढे जायचा, पण परत बंद पडायचा. दोघांचं हे काम चांगलं 2-2.5 तास सुरू होतं. एवढ्यात एक आर्त किंकाळी आली, मेलो मेलो, वाचवा वाचवा. रानातले सगळे गडी धावत आले. लक्ष्मी आणि अलकासह खुर्रपणाऱ्या सगळ्या बायका त्या ट्रॅक्टरकडे पळत आल्या. ड्रायव्हर स्टिअरिंगवरनं खाली उतरला. बघतो तर काय, अविनाशच्या पोटात ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मधला दांडका निसटून घुसला होता. अविनाशच्या तोंडातनं रक्त येत होतं आणि अविनाश आर्त किंकाळ्या मारत होता. सदानं जीप काढली. अविनाशला अलगद बाहेर काढलं, जीपमध्ये घातलं, तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेलं. बायकांनी रडायचा एकच कालवा केला. अलकाचे तर रडून रडून डोळे सुजले. अविनाशला दवाखान्यात नेलं. गेल्या गेल्या डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं, सलाईन लावलं, पुढचे औषधोपचार सुरू केले आणि डॉक्टरांनी सदाला आत बोलवलं. डॉक्टर डॉक्टर काही करा, पण माझ्या आव्याला बारा करा. किती बी खर्च येऊन द्या, किती बी. त्यो माझ्या पोटचा गोळा आहे. अख्खी जमीन इकल, पैसा उभं करेल, पण माझ्या आव्याला वाचवा. बोलले तुम्ही जरा प्लीज शांत व्हा. हे बघा, आम्ही प्रयत्नात आहोत. उद्या त्यांच्या पोटावर एक शस्त्रक्रिया करावी लागेल. आम्ही जिल्ह्याच्या डॉक्टरांना फोन केला आहे. सकाळी 8 वाजता ऑपरेशन होईल आणि मग सगळं काही ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका. डॉक्टरांनी नेहमीच्या भाषेत धीर दिला. रात्रभर कोणी झोपलं नाही. सगळी मंडळी काळजीत होती. देवाचा धावा करत होती, देवाला नवस करत होती. बाया बापड्या अलकाला धीर देत होत्या. अगं तुझं कुकू भक्कम आहे, आव्याला काय बी होणार नाही. 4 दिवसात बरा होईन बघ पहिल्यासारखा. म्हाताऱ्या खोतेऱ्या बायकांनी गणपती पाण्यात ठेवून साकडं घातलं. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया पार पाडली. सदानं एका रात्रीत पैसा उभा केला होता. पण दुर्दैवानं शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. शस्त्रक्रियेनंतर अविनाश शुद्धीवरच आला नाही. डॉक्टरांनी आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर निघून गेले. सदानी तिथेच टाव फोडला. आव्या म्हणून त्याने अविनाशच्या प्रेताला घट्ट मिठी मारली. गावकऱ्यांनी त्याला आवरलं, दवाखान्याच्या बाहेर घेतलं. अरे माझा पाठचा भाव गेला, म्या जगाव कशासाठी. अरे त्याच्या परास मला का नाही नेलं देवानी. असं म्हणून गड्यासारखा गडी लहान लेकरागत रडत होता. दुःखाचा प्रचंड डोंगर त्याच्यावर कोसळला होता. आता मी अलकीला कसं सांगू, अंकेला कसं सांगू. सदाचा शोक चालूच होता. अविनाशचं प्रेत हॉस्पिटलनी ताब्यात दिलं तसं सदालाही गाडीत घालून गाडी गावात आली. गावात 4 गावच्या माणसांची तोबा गर्दी झाली होती. अंत्यसंस्कार उरकले. अंकुरला समोर ठेवून सदानं पाणी पाजलं. 3रा दिवस झाला. 12व्या दिवशी गोडधोड झालं. अहो आमचा जावा इथं गेला, आता आम्ही आमच्या पोरीला हिथं ठेवून काय करणार. आम्ही घेऊन जातो आमच्याकडं. अलकाचे वडील म्हणाले, अहो आमच्या भावाचं 4 गावात नाव झाले. भाऊ गेला तर त्याच्या पोराकडं बघत मी जगन. नाही ते खरं आहे, पण आमच्या पोरीनं कोणाकडं बघून जागाव. अहो तिथं माझी बहीण आहे आणि अंकुर माझं 6वं पोर आहे. जीवापाड प्रेम करील म्या. अहो अंकुरला तुम्ही नेलं तर गाव काय म्हणन. गाव म्हणन भाऊ गेला, भाऊ जायला हाकललं. हे बघा पाहुणं, तुम्ही काय बेकाळजी करू नका. म्या हा जीवापाड सांभाळ करेल बघा दोघांचा. नको होय नको होय करत शेवटी अलकाला सासरीच ठेवायचं ठरलं. झाल्या प्रकाराबाबत सगळा गाव हळहळला. सदाचा उजवा हात तुटल्यासारखं झालं होतं. गावातली पुढारकी सोडून त्यांनी पूर्णपणे शेतीत लक्ष घातलं. अंकुरवर तो जीवापाड प्रेम करत होता. 5 वर्ष लोटली. अंकुर शाळेत जायला लागला. अविनाशच्या आठवणी पुसट व्हायला लागल्या. काळ पुढे सरकत होता. अंकुर मोठा होत होता. जसजसा अंकुर मोठा व्हायला लागला तशी सदाच्या डोक्यात चक्र फिरायला लागली. 18 एकरातला अर्धा हिस्सा एकट्या अंकुरला द्यावा लागणार. एकट्या अंकुरला 9 एकर जमीन मिळणार
तर आपल्या 3 पोरांना प्रत्येकी 3 एकर, म्हणजे आपल्या पोरांवर अन्याय होणार. सिगरेटचा एक एक झुरका घे त्याला हाच विचार सतावत होता. आता पहिल्याप्रमाणे अंकुरवर सदाचं प्रेम राहिलं नाही. सतत त्याला तो हिडीस करायचा, त्याचा रागराग करायचा. त्याच्या डोक्यात एकच विचार घोळायला लागला, तो म्हणजे अंकुरचा काटा काढायचा. अंकुरचा काटा काढला म्हणजे इस्टेटीचा प्रश्न कायमचा मिटेल. अंकुर गेला म्हणजे सगळी इस्टेट आपल्या पोरांच्या वाट्याला येईल. एक दिवशी सदा नव्या शेतातल्या विहिरीजवळ पाईपचं काम करत होता. विहीर ते कोटा अंतर 1 फरलांग. मध्ये झाडी असल्यामुळे कोट्यावरनं विहीर आणि विहिरीवरनं कोटा दिसत नव्हता. कोट्यावरची माणसं आपापल्या कामात व्यस्त होती. दुपारची वेळ होती, विहिरीवर चिटपाखरू नव्हतं. इतक्यात अंकुरचा चेंडू विहिरीजवळ आला. चेंडू पाठोपाठ अंकुरही आला. काय रा अंक्या, काय करतोय? काका चेंडू खेळतोय. कोण कोण खेळतोय? ना मी एकलाच खेळतोय. सदाच्या मनात काळं आलं. अंकुरचा अंकुर खोडण्याची हीच वेळ. सिगरेट पीत पीत त्यांनी चौफेर नजर फिरवली. आसपास कुणीही नव्हतं. अंकुर जरा इकडे ये रे. काय काका? असं म्हणत जवळ येऊन अंकुरनं निरागसपणे विचारलं. अरे बघ की विहिरीत पाणी किती आहे. अंकुर महत्प्रयासानं कठड्यावर उभा राहिला आणि पुढे मुंडी करून पाणी पाहण्याचा प्रयत्न करायला लागला. सदानं डाव साधला. डाव्या हातानं अंकुरच्या पृष्ठभागावर थप्पड दिली तसा अंकुर धाडकन विहिरीत कोसळला. काका काका अशी किंकाळी मारत अंकुर विहिरीत कोसळला. विहिरीत डुबुक असा आवाज आला. पाणी वर काठापर्यंत उडालं. काम फते झालं तसा सदा उठला आणि हातातली सिगरेट पायानं विझवून कोट्याकडे निघाला. ती विहीर पडीक असल्यामुळे कोणीही तिकडे फिरकत नव्हतं. रात्र झाली तशी अंकुरची शोधाशोध सुरू झाली. शेतातले सगळे गडी, घरातल्या बायका, रान पालथं घातलं सगळ्यांनी. सदानं नाटक करत जीप काढली. 4-5 गावं पालथी घातली. कुठं गेला असेल माझा अंकू असं म्हणत अलकानं रडायला सुरुवात केली. तिला अश्रू आवरेनात. अगं अलका, तुझ्या अंकुरला पातळातनं हुडकून काढतो मी, काळजी करू नको. सदा धीर देत होता. शोधण्यात रात्र गेली. दुसरा दिवस उगवला. माथ्यावर आला, मावळला, पण अंकुरचा काही पत्ता लागेना. आसपास कोणीही नाही हे बघून सदा विहिरीकडे आला. त्यांनी आत पाहिलं तर काका काका असा आवाज आला. अंकुर विहिरीतल्या पाईपाला धरून काकडत होता. काका काका मला वर घ्या की, काका काका वर घ्या मला. अंकुर आतनं ओरडत होता. सदाला प्रश्न पडला की आता जर याला वर काढलं तर तो घरच्यांना सगळं सांगेल. याला इथेच मारणं योग्य. म्हणून सदानं विहिरीवरचा एक मोठा दगड उचलण्याचा प्रयत्न केला. दगड गाळात रुतल्यानं हालत नव्हता. कसाबसा घाईत त्यांनी दगड उचलला खरा, पण कर्मधर्म संयोगानं त्या दगडाखाली एक मोठा काळा नाग होता. दगड हलवताना नागाला खरचटलं, त्यामुळे नाग खवळला. सदाचं नागाकडे लक्षच नाही. दगडाबरोबर नागही उचलला गेला. सदाच्या गळ्यावर उडी मारून नागानं त्याला 4-5 वेळा दंश केला. सदाच्या हातातला दगड बाजूला पडला. जहरी विषानं त्याला घेरी आली. त्याच्या तोंडातनं फेस आला. त्याचं अंग काळं निळं पडायला लागलं आणि तो चक्कर येऊन खाली पडला. शेतातल्या एका गाड्याच्या नजरेला हा प्रकार पडला. आपलं मालक असं दगड घेऊन का उभारलेत आणि एकदम खाली का पडले? हा विचित्र प्रकार तो लांबून बघत होता. पण मालक कोसळलेले बघताच तो पळत सदाजवळ आला तर तो नाग सदाच्या चेहऱ्यावर, हातावर, पोटावर दंश करत होता आणि भर वेगानं तिथनं तो निघूनही गेला. काका काका मला वर घ्या की, थंडी वाजायला लागली काका. विहिरीतून आवाज आला तसं त्या गड्यानं विहिरी डोकावून बघितलं तर अंकुर पाईपला धरून वर बघत होता. गड्याला बघताच पुन्हा अंकुर ओरडला, अहो अण्णा भाऊ मला वर घ्या की अण्णा भाऊ. अंकुरला आत बघताच अण्णाभाऊनं विहिरीत सूर मारला आणि पोहत पाईप जवळ जाऊन अंकुरला पाठीवर बसवून कडेला आणलं. नंतर खांद्यावर घेऊन एक एक पायरी हळूहळू हळू चढत तो वर आला. पोर भेदरलं होतं. रात्रभर थंडीनं कुडकुडलं होतं. तोपर्यंत विहिरीवर तोब्बा गर्दी झाली.
सर्वजण अंकुरचे पटापटा मुके घेत होते. अलकानं तर त्याला पोटाशी घट्ट आवळून धरला. सर्वच जण अंकुरच्या डोक्यावरनं हात फिरवत होते. अरे हिरीत कसा पाडला तू पोरा? 4 गावात समधी माणसं तुला हुडकतात. मला काकानं ढकललं हिरीत. काकानं ढकललं तुला? सर्वांना हे ऐकून धक्काच बसला. अंकुरनं नेमकं काय घडलं ते सगळं लोकांना सांगितलं. गावकऱ्यांनी सविस्तर हकीकत कळली. इस्टेटीसाठी पुतण्याचा खून करणाऱ्या काकाला नागानं ठार केलं अशी चर्चा व्हायला लागली. कोण म्हणायला लागलं की त्या नागाच्या रूपानं अविनाश आला आणि आपल्या पोराला त्यांनी वाचवलं. कोणी म्हणालं की अशा कपटी नराधमाला नागदेवतेनं चांगली शिक्षा दिली. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सदाचा अंत्यविधी उरकला गेला. अविनाशच्या अंत्यविधीला गर्दी करणाऱ्या लोकांनी जणू सदाच्या अंत्यविधीवर बहिष्कारच टाकला होता. अजूनही गावात आख्यायिका आहे की अंकुरचं रक्षण अविनाश नागाच्या रूपानं करतोय. अविनाशचा आत्मा अंकुरला इजा होऊ देत नाही आणि त्यामुळे अंकुर नावाप्रमाणे अंकुरासारखा वाढत होता आणि त्या नागाची मात्र रक्षक म्हणून 4 गावात ख्याती झालेली होती. श्रोते हो, ही होती राजेंद्र भोसले यांच्या खोपट या कथासंग्रहातली कथा रक्षक. कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. श्रोते हो, राजेंद्र भोसले यांच्या अजूनही काही कथा आपल्या चॅनलवर मी वाचून ठेवलेल्या आहेत, त्या जरूर ऐका. राजेंद्र भोसले कथा या नावाचीच प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे. त्या प्लेलिस्टमध्ये या सगळ्या कथा तुम्हाला मिळतील. जरूर ऐका. राजेंद्र भोसले सरांची कादंबरीसुद्धा मी वाचलेली आहे, तीही ऐका. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल मात्र प्लीज सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूयात अशाच उत्तमोत्तम कथांसोबत. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.